कार्यक्रम प्रशांत भाऊनी त्यांच्या मित्रमंडळाने आयोजित केलाय, तरी काय त्यांच्या डोक्यात गंगन असेल, कशामुळं केला असेल मग, कशामुळं का करेल, पण कीर्तन केलं हे लक्षात ठेवतो. त्याला काय नाही, मी कशामुळं का करेल, आमचे असतील काय भविष्यातले नियोजन, असं आमचं काय स्वप्न. पण तुमचं स्वप्न जरी तुम्ही संप्रदायाला धरून करत असाल तर यश आल्याशिवाय राहणार नाही. तर ज्ञानोबारांच्या संगतीची ताकद आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची विशेष कला त्यांच्यामध्ये आहे, असे सगळ्या तरुणांचे चाहते आणि माझे अतिशय प्रिय असे आमचे प्रशांत भाऊ शिंदे सदस्य होते, उपसरपंच झाले, सरपंच झाले. एवढं थांबायचं नाही. आमची इच्छा आहे की तुम्ही ह्याच्यापेक्षा सुद्धा, तुमची काय इच्छा आहे आम्हाला माहित नाही, पण आम्हाला सुद्धा वाटतं की आमच्या हक्काचा तळागाळातला समाजाशी संपर्क साधणारा, सुखदुःखामध्ये सामील होणारा माणूस का माणसाशी झेडपीवर असू नये आणि चांगल्या माणसाला साथ देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य. जगात कोणी कोणाचं प्रारब्ध बघितलेलं नाही. वाटलं होतं का शिंदे साहेब महाराष्ट्राचे सभापती होते, एक सालगड्याचा पोरगा आहे शिंदे साहेब. सर्वसामान्य माणसं शून्यात मोठी होता. समाज प्रयत्न आणि प्रारब्ध ह्या दोन गोष्टीचे जोड मिळाला. साहेबांचं आणि आमच्या प्रशांत भाऊचं म्हणजे राम आणि हनुमान, तसं शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये आमचे प्रशांत भाऊ हनुमंतरायांची भूमिका बजावतात, अखंड त्यांच्या सोबत आहे आणि साहेबांचं सुद्धा त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना प्राप्त होईल अशी ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना. भाऊ शिंदे त्यांचं कार्य काय आहे हे माझ्यापेक्षा तुम्ही जवळून अनुभवलेलं आहे. तुम्ही स्वतः त्याचे साक्षीदार आहात. आपल्या गावासाठी, आपल्या परिसरासाठी, गावाचं मग समाजकारण असेल, राजकारण असेल, धर्म क्षेत्र असेल, संप्रदाय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, आरोग्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जे जे कार्य केलेलं आहे, कचरा मुक्तीच्या दिशेनं गावची वाटचाल आहे. गावासाठी सगळ्यांना सोबत, जातीपातीच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना सोबत घेण्याचे आणि सहज संपर्क, आणि माणसाने किती मोठं व्हावं पण माणसाचे पाय जमिनीवर असावेत आणि ज्याचे पाय जमिनीवर आहे त्याला ढासण्याची भीती नसते. अशा सगळ्या तत्वामध्ये बसणारं त्यांचं जीवन आहे. म्हणून त्यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या हातून देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा घडत राहावी. आतापर्यंत गावाची घडली, या पुढच्या कालावधीमध्ये परिसराची, सगळ्या तालुक्याची सेवा त्यांच्या हातून घडावी. आणि हे कार्य करण्यासाठी आतापर्यंत जसे आपण त्यांच्यावर आशीर्वादाचे असणारे पुष्पवृष्टी केली, येणाऱ्याही काळामध्ये असेच आपले सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद त्यांना मिळावेत ही जवळेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना.